जी समस्या आजवर केवळ महानगरांची डोकेदुखी होती ती ड्रग्सची भीषणता आता महात्मा गांधींच्या विचारांचा वारसा असलेल्या वर्धा जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कारंजा येथे येऊन ठेपल्यानं मोठी खळबळ उडाली आहे। कारंजा येथे डायरेक्टोरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स म्हणजेच DRI ने केलेल्या मोठ्या कार्यवाहीत अतिशय घातक समजल्या जाणाऱ्या मेफेड्रोन म्हणजेच MD या अंमली पदार्थाचा तब्बल 192 कोटी रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे। वर्धा जिल्ह्याची ओळख गांधी जिल्हा आणि दारूबंदीमुळे असताना करोडो रुपयांचे ड्रग्ज पकडले जाणे ही घटना जिल्ह्याच्या भविष्यासाठी अत्यंत गंभीर आणि चिंतेची बाब बनली आहे। या धक्कादायक घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आमदार सुमित वानखेडे यांनी तात्काळ हा विषय विधानसभेत उचलून धरला। डायरेक्टोरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्सद्वारे मतदारसंघातील कारंजा येथे करण्यात आलेल्या कार्यवाहीनंतर अतिशय घातक समजल्या जाणाऱ्या मेफेड्रोन म्हणजेच MD या अंमली पदार्थाचा 192 कोटीचा साठा मिळाला आहे। याबाबत सभागृहात कठोर कारवाई करण्याची मागणी आमदार सुमित वानखेडे यांनी केली। त्यांनी सभागृहात स्पष्ट केले की हे विष आता थेट शेतकरी पुत्रांच्या दारावर येऊन पोहोचले आहे, जे तरुण पिढीचे आयुष्य उद्ध्वस्त करू शकते। आमदार वानखेडे यांनी या प्रकरणी प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र चिंता व्यक्त केली आहे आणि केवळ आरोपींना पकडून न थांबता या नशाखोरीच्या आंतरराष्ट्रीय साखळीचा मुळापासून डिमोड करण्याची मागणी सभागृहात केली आहे। करोडो रुपयांचे ड्रग्ज बनविण्याकरिता कच्चा माल कारंजापर्यंत पोहोचणे हे यामागे मोठे आणि संघटित रॅकेट कार्यरत असल्याचे दर्शवते। तरुण पिढीला या व्यसनाच्या विळख्यातून सुरक्षित ठेवण्यासाठी, लोकांचे आयुष्य वाचवण्यासाठी आणि गांधी जिल्ह्याची प्रतिमा जपण्यासाठी दोषींवर तातडीने कठोर कायदेशीर कारवाई करणे आवश्यक आहे, असे ते आक्रमकपणे म्हणाले। आमदार सुमित वानखेडे यांनी दाखवलेली ही संवेदनशीलता आणि विधानसभेत जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर त्यांनी घेतलेली निर्णायक भूमिका त्यांच्या प्रभावी नेतृत्वाला सिद्ध करते। त्यांच्या मागणीमुळे आता राज्य सरकार आणि गृह विभागावर या 192 कोटींच्या ड्रग्ज प्रकरणाची सखोल चौकशी करून या संकटावर नियंत्रण मिळविण्यासाठी ठोस पावले उचलण्याचा दबाव वाढला आहे। संपूर्ण जिल्हा त्यांच्या या प्रयत्नांचे स्वागत करत असून पुढील कठोर कार्यवाहीकडे डोळे लावून आहे। सुमित वानखेडे अध्यक्ष महोदय, आमचा वर्धा जिल्हा गांधी जिल्हा म्हणून ओळखला जातो। या जिल्ह्यातली अत्यंत गंभीर आणि धक्कादायक अशा घटनेची माहिती मी सभागृहाला देऊ इच्छितो। अध्यक्ष महोदय, माझा मतदारसंघ आर्वी मतदारसंघ आहे आणि इथून 70 किलोमीटर असलेल्या कारंजा तालुका ही नगरपंचायत आहे। त्या ठिकाणी अतिशय धक्कादायक घटना काल घडली। DRI म्हणजे डायरेक्टर ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स यांनी या छोट्याशा 10-15 हजार लोकसंख्या असलेल्या गावात रेड टाकली, छापेमारी केली। खऱ्या अर्थाने आम्हाला तर दारूबंदी असल्यामुळे अवैध दारूच्या रेडची आम्हाला सवय झालेली आहे, पण अध्यक्ष महोदय, अशा ग्रामीण भागामध्ये कालच्या रेडमध्ये काय मिळालं DRIला, तर त्या ठिकाणी 192 कोटी किमतीचे 128 किलोचे मेफेड्रोन म्हणजे MD ड्रग हे मिळाले आहे। अध्यक्ष महोदय, या ठिकाणी अधिवेशन चालू असताना 70 किलोमीटर दूर MD ड्रगचा ग्रामीण भागात कारखाना हे अतिशय धक्कादायक अशी बाब आहे। आतापर्यंत जेवढाही मेट्रो सिटीज असते त्या ठिकाणी पार्टी ड्रग म्हणून MD ड्रगचा वापर होतो, परंतु पहिल्यांदा हे ड्रग हे सर्वसामान्य माणसाच्या दारापर्यंत, शेतकऱ्यांच्या दारापर्यंत आलेलं आहे। अध्यक्ष महोदय, ही अतिशय गंभीर घटना आहे। याच्या DRI ने ही कारवाई केली, परंतु जिल्ह्यातील पोलीस यंत्रणेला याची काहीही माहिती नाही। त्या ठिकाणी 285 किलोच्या जवळपास कच्चा माल अजून सापडलेला आहे। करोडो रुपयाचा माल त्या ठिकाणी उपलब्ध काल DRIला झालेला आहे। या घटनेचे अध्यक्ष महोदय दोनच अर्थ निघतात। एक म्हणजे वर्धा जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा ही पूर्णपणे कोलॅप्स झालेली आहे, किंवा पोलीस यंत्रणेचे लागेबांधे अशा पद्धतीच्या अवैध ड्रग रॅकेट चालवणाऱ्या लोकांशी आहेत। माझी आपल्या माध्यमातून माननीय मंत्री महोदयांना एवढीच विनंती आहे की ही जे काही अत्यंत गंभीर असं ड्रगचं रॅकेट या ठिकाणी सुरू होतं, याची नीट चौकशी SITच्या माध्यमातून झाली पाहिजे। या करोडो रुपयाचा, अब्जो रुपयांचा फायनान्स कोण करत होतं, हा ड्रग कुठे विकला जात होते, नागपूरला विकला जात होते, अमरावतीला विकला जात होते, संपूर्ण विदर्भात विकला जात होतं, याची चौकशी करण्यात यावी। या संपूर्ण प्रकरणाची माहिती सभागृहाला मंत्री महोदयांनी द्यावी आणि जिल्हा प्रशासनाचे जे पोलीस अधिकारी आहेत त्यांची जबाबदारी फिक्स करावी। अशा पद्धतीची घटना जर ग्रामीण भागामध्ये होत असेल तर भावी पिढीसाठी ही अत्यंत धोकादायक अशी स्थिती आहे। अध्यक्ष महोदय, धन्यवाद।